नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमाला हे युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय. आणि लेकरांनो सुरुवात करूयात आपण जे न्यूमरिकल्स जे सिरीज आपण चालू केली होती किंवा न्यूमरिकल जे घेणार आहोत आपण इंटिग्रेशन वरचे. ऑलरेडी डिप्लोमाला हे आपल्या ऍप्लिकेशन वरती व्हिडिओ अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. कोर्सची फीस सुद्धा सांगा लेकरांनो सांगितले 1,500 रुपये कोर्सची फीस असेल. ठीक आहे. चला पाहू शकता पहिला क्वेश्चन दिलाय इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एक्स इंटू डीएक्स. मग मोस्टली इथे इंटिग्रेशन अप्लाय करत असताना सगळ्यात पहिलं काय लेकरांनो की ऍज पर द गिवन क्वेश्चन नेमकं कुठल्या प्रकारच्या फॉर्म्युलाशी ह्याला आपल्याला रिलेट करता येईल. तर आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन डीएक्स इज इक्वल टू काय लिहितो आपण. सो एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन इंटू डी सॉरी प्लस सी. क्लिअर आहे. चला मग ऍज इट इज ह्याला अप्लाय करू लेकरांनो. म्हणजेच आय इज इक्वल टू इथे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन काय जो आहे त्याला आपण लिहू शकतो एक्स रेस टू पॉवर 10 प्लस वन डिवायडेड बाय 10 प्लस वन पुढे काय लिहितो लेकरांनो प्लस सी लिहित असतो. ठीक आहे. सो 10 अधिक 1 किती रे 11. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर 11 डिवायडेड बाय 10 प्लस 1 11 प्लस सी. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके. एवढा सोपा क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन जर मी तुम्हाला या ठिकाणी जर डिस्कशन करायचं म्हटलं लेकरांनो तर क्वेश्चन देतोय आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर -12 इंटू डीएक्स. क्लिअर. ओके. इथं प्लसची व्हॅल्यू घेतली आता बघू मायनसची व्हॅल्यू. ह्या क्वेश्चनला सिम्प्लिफिकेशन कसं करायचंय. अगेन द सेम फॉर्म्युला म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन इंटू डीएक्स इज इक्वल टू काय या ठिकाणी एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन पुढे लिहायचे प्लस सी. चला मग अप्लाय करून घेऊ. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सॉरी आय इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर -12 आहे प्लस वन करायचे डिवायडेड बाय -12 प्लस वन प्लस पुढे काय लेकरांनो सी. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत अजिबात अडचण नाहीये सर. मग आय इज इक्वल टू लेकरांनो एक्स रेस टू पॉवर -12 प्लस 1 म्हणजे -11 येईल डिवायडेड बाय इथे -11 पुढे काय रे प्लस सी. सो हे असेल आपल्याकडे फायनल आन्सर. ठीक आहे. बघा क्वेश्चनचा अप्रोच समजून घ्या अगदी व्यवस्थित. पहिले मी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली आहे नेक्स्ट निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली. एक एक जरी क्वेश्चन तुम्हाला शिकवलं तरी मला वाटतं की मोर दॅन सफिशियंट हे क्वेश्चन तुमच्यासाठी असावा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूत लेकरांनो. समजा जर क्वेश्चन मी तुम्हाला अशा प्रकारे लिहित असेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 3 डिवायडेड बाय 5 3 डिवायडेड बाय 5 किंवा ओके 5/3 घेऊ 5/3 इंटू डीएक्स. क्लिअर. आता हा जर क्वेश्चन दिलेला असेल तर ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचंय. ठीक आहे. तर बघा लेकरांनो सेम कॉन्सेप्ट यासाठी जो फॉर्म्युला अप्लाय होईल इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 5 डिवायडेड बाय 3 सॉरी एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी. क्लिअर. चला अप्लाय करूत मग. म्हणजेच आय इज इक्वल टू काय या ठिकाणी आय इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 5 डिवायडेड बाय 3 प्लस वन डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3 प्लस वन पुढे लिहायचे प्लस सी. चला सिम्प्लिफिकेशन करून घेऊ लेकरांनो. हे 5 डिवायडेड बाय 3 आहे. ठीक आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करता येईल आपल्याला 5 डिवायडेड बाय 3 प्लस वन डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे वन. क्लिअर. क्रॉस मल्टिप्लाय करा 5 वन जा 5 5 एक 5 3 एक 3 आणि 3 गुणिले 1 3 म्हणजे हे लेकरांनो 8/3. तर या ठिकाणी लिहू शकतो एक्स रेस टू पॉवर 8/3 आणि भागाकारात सुद्धा लिहितोय 8/3 प्लस सी. ह्याच आपल्याला फायनल आउटकम लिहिता येईल आय इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 8 एक्स रेस टू पॉवर 8 डिवायडेड बाय 3 प्लस सी. सो दिस इज द फायनल आन्सर. आहे सोपं. येस. क्लिअर. म्हणजे बघा ना सेम कॉन्सेप्ट आहे. हा इथं फ्रॅक्शनल नंबर आहे इंटिजर नंबर असते तो वेगवेगळा आहे पण आपल्याला जो अप्लाय करायचा आहे जो रिलेशन कोरिलेट करायचं त्यासाठी हाच फॉर्म्युला इथे आपल्याला यूज मध्ये येणार आहे. ठीक आहे. चला पुढे पाहायला एक्रॉन. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे. समजा नेक्स्ट क्वेश्चन मी थोडस अशा प्रकारे घेतोय आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर -5 डिवाइडेड बाय 3. ठीक आहे. इंटू काय रे डीएक्स. चला ह्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करता येईल तर बघा परत तोच फॉर्म्युला
इंटिग्रेशन ऑफ x रेज टू पॉवर n dx इज इक्वल टू x रेज टू पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 इंटू काय लेकरांनो dx. ठीक आहे. बघा एकाच फॉर्म्युल्यावरती मी नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे घेत वेगवेगळ्या अँगलनी क्वेश्चन्स घेतोय, कारण तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं लॉजिक कळणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे लेकरांनो. चला पहा रे पुढचा क्वेश्चन, ह्याला कसं सॉल्व्ह करता येईल. सो आय इज इक्वल टू या ठिकाणी एक्स रेज टू पॉवर -5 डिवायडेड बाय 3 प्लस 1 डिवायडेड बाय -5 डिवायडेड बाय 3 प्लस 1 प्लस पुढे लिहायचं लेकरांनो सी. इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर काय लिहितो आपण प्लस सी लिहितो. चला याला टॅकल करू क्वेश्चनला. सो आय इज इक्वल टू इथे एक्स रेज टू पॉवर डिनॉमिनेटर म्हणजे काय नाही म्हणजे 1 3 गुणिले 1 -5 भागिले 3 अधिक 1 डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा -5 प्लस 3 1 जा 3 डिवायडेड बाय 3 1 जा 3. सो हे किती येतं -2 डिवायडेड बाय 3 जे या ठिकाणी लिहितोय x raised to power -2 divided by 3 whole divided by -2 divided by 3 plus c. So I is equal to -3 divided by 2 x raised to power yes x raised to power पुढे काय लिहिणार -2/3. क्लियर आहे. काय डाऊट इथपर्यंत नाही सर. अगदी व्यवस्थित बघून घ्या. नक्की तुमची इच्छा असेल तर ह्या मायनसला तुम्ही असंही लिहू शकता. अशा प्रकारे लिहू शकता ह्याच कॉन्सेप्टला तुम्ही. सो आय इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय 2 -3 डिवायडेड बाय 2 जो एक्स रेस टू पॉवर आहे. ठीक आहे. जो डिनॉमिनेटर मध्ये जर याला आपण लिहिलं तर एक्स रेस टू पॉवर +3 डिवायडेड बाय 2 पुढे प्लस सी. ठीक आहे. जो मायनस आहे तो काय झाला मित्रांनो प्लस, म्हणजे या ठिकाणी 2 डिवायडेड बाय 3. क्लियर आहे सोपं. चला पाहून घ्या बरं. झाले. थोडस लेवल वाढवायची क्वेश्चनची. चलो बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स रेस टू पॉवर 4. इथे जो 3 आहे हा काय रिप्रेझेंट करतो रे क्यूब रूट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. मग ह्याला थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हा एक्स रेस टू पॉवर 4 तर आहेच. ह्या क्यूब रूटची व्हॅल्यू लिहितो बाळांनो आपण 1 डिवायडेड बाय 3 लिहितो. काय लिहितो 1 डिवायडेड बाय 3. क्लिअर. काय अडचण नाही सर. मग ह्याला टॅकल करायचंय करू. आपल्याकडे प्रॉपर्टी काय लेकरांनो जर m रेस टू पॉवर इकडे बघा जर x रेस टू पॉवर m असेल आणि त्याचा पॉवर जर m नसेल x ऐवजी मी इथे लिहितो a. जर a रेस टू पॉवर m असेल त्याचा पॉवर जर n असेल तर ह्याला आपण असं लिहू शकतो बाळांनो a इज इक्वल टू m इंटू n. आपण हे लॉ ऑफ इंडक्शन्स बघितलं ना घातांकाचे नियम. ठीक आहे. तर त्याच वेळी इथे आपण ह्याला रिप्रेझेंट केले. चला मग ह्या पद्धतीने अप्लाय करा. सो आय इज इक्वल टू काय इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 4 डिवायडेड बाय 3 इंटू dx. क्लिअर आहे. चलो मग कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तर ह्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे एक्स रेस टू पॉवर n इंटू dx इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. काय डाऊट. नो डाऊट सर. चलो मग पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. काय करायचं या ठिकाणी. सो आय इज इक्वल टू या ठिकाणी एक्स रेस टू पॉवर 4/3 प्लस 1 4/3 प्लस 1 डिवायडेड बाय 4/3 प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. म्हणजे इथं काय येईल मित्रांनो आय इज इक्वल टू काय एक्स रेस टू पॉवर 3 1 जा 3 3 आणि 4 किती रे 7 म्हणजे 7 डिवायडेड बाय 3 अपॉन 7 डिवायडेड बाय 3 प्लस सी. म्हणजे फायनल आन्सर येईल आय इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 7 एक्स रेस टू पॉवर 7 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. पुढे लेकरांनो प्लस सी. ओके. ह्याला आणखी तुम्ही चेंज करून असं लिहू शकता. कशा प्रकारे लिहू शकतो बघा रे आय इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 7 क्यूब रूट ऑफ इथं 3 लिहायचं आणि इथं एक्स रेस टू पॉवर 7 आणि पुढे सी. सो हे तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी येईल. हे सोपं. म्हणजे जो विचार करताय तुम्ही की क्वेश्चन दिलेला क्वेश्चन अवघड असेल तर तो तसं नसतं बाळांनो. तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे, त्याची प्रोसिजर कळाली पाहिजे, एवढंच गरजेचं आहे. कारण इंटिग्रेशन अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही काय करत असता तर तुम्ही सगळ्यात जास्त इंटिग्रेशन अप्लाय करण्याच्या अगोदर प्रयत्न करता आपण सिम्प्लिफिकेशन करतो. मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन येणं तेवढंच गरजेचं आहे. बघा ना इथून ते पार इथपर्यंत काय केलं आपण मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन. इथे इंटिग्रेशन अप्लाय केलंय पण याच्या पुढे सुद्धा आपण मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशनच केले ना.
तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी विचारतात मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय? तर हेच बघा ना, गुणाकार करताय तुम्ही, भागाकार करताय, इथे या ठिकाणी हा तुम्ही इथे रूल्स अप्लाय केलाय. क्लिअर? या ठिकाणी हा काय केला, लॉ ऑफ इंडायसेसचा रूल अप्लाय केलाय. म्हणजे हे काय करतोय आपण, तर हे ओव्हरऑल सिम्प्लिफिकेशनच करतोय. येस, डायरेक्टली इनडायरेक्टली काय करतोय आपण, सिम्प्लिफिकेशनच करतोय. ठीक आहे, चला एक क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे इथे, तुम्ही जर तो घरी करणार आहात तर क्वेश्चन आहे लेकरांनो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेज टू पॉवर 5 इंटू डीएक्स. हा एक क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. क्लिअर? त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आणखी एक तुम्हाला देतोय होमवर्कला इथे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ x raised to power 5 divided by x raised to power 2. ठीक आहे, जमल क्वेश्चन? क्लिअर? बरं चला, हाच क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. हा क्वेश्चन तुम्ही करा. ठीक आहे, याच्यासारखाच एक क्वेश्चन मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवतो. चला बघा रे, कशा प्रकारे करता येईल लेकरांनो. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन्स्क्रिट ऑफ एक्स रेस टू पॉवर 7 आहे समजा, आणि इथे एक्स रेस टू पॉवर 5 आहे, इंटू काय रे, डीएक्स. चला मग सगळ्याकडनं सगळ्यात पहिले बेसिक आपण याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. हा वर्ग म्हणजे हे एक्स रेस टू पॉवर 7 आहे, पण हा स्क्वेअर रूट आहे बाळांनो, इथे कुठलीच व्हॅल्यू नाहीये, म्हणजे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे इथे काय लिहावं लागेल, 2, सॉरी 1 डिवायडेड बाय 2 लिहावं लागेल, आणि डिवायडेड बाय इथे एक्स रेस टू पॉवर 5 आहे, टू काय लेकरांनो, डीएक्स. चला आता सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. 7 म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 7 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 5 इंटू काय रे, डीएक्स. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हा प्लस वरती जाऊन काय मायनस, म्हणजे एक्स रेस टू पॉवर 7 डिवायडेड बाय 2 मायनस 5 इंटू काय रे, डीएक्स. सो आय इज इक्वल टू, चलो सिम्प्लिफिकेशन करून घ्या. डिनॉमिनेटर म्हणजे काही नाही म्हणजे 1. सो एक्स रेस टू पॉवर 7 एक 7, 5 दुनी 10 आणि बे एक अबे सॉरी 2. क्लिअर? ओके, चला सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर -3/2 इंटू डीएक्स. आले का रे? आले. म्हणजे बघा ना, आता पूर्णच्या पूर्ण सिम्प्लिफिकेशनच केलंय. आता इंटिग्रेशन अप्लाय करू. इंटिग्रेशन अप्लाय करायचंय म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, x raised to power n dx is equal to x raised to power n plus 1 divided by n plus 1 plus c. आहे का नाही सोपं? आहे. क्लिअर? सो ऍज पर दिस फॉर्म्युला, तुमची इच्छा असेल तर या फॉर्म्युल्याप्रमाणे, सॉरी लाईन स्ट्रेट. ओके, चलो. सो या फॉर्म्युल्याप्रमाणे काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय करायचं याला, सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर -3 डिवायडेड बाय 2 प्लस 1 होल डिवायडेड बाय -3 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस सी. क्लिअर आहे? चलो सिम्प्लिफिकेशन करून बघा लेकरांनो. सो आय इज इक्वल टू, या ठिकाणी काय आहे, एक्स रेस टू पॉवर येस -3, 2 1 जा 2 प्लस 2 डिवाइड बाय 2 मल्टीप्लाय बाय 1 किती येतं रे, 2 होल डिवायडेड बाय येस -3 प्लस 2 डिवायडेड बाय 2 प्लस सी. एवढं कॅल्क्युलेशन मी लिहित नाही. ठीक आहे, मोस्टली एवढं कॅल्क्युलेशन लिहायची गरजच नाहीये, पण तुम्हाला कळावं, प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न आहे. तर लेकरांनो या ठिकाणी काय, एक्स रेस टू पॉवर -3 प्लस 1 म्हणजे -1/2 डिवायडेड बाय -1/2. सो हे येईल -2 एक्स रेस टू पॉवर -1/2. ह्याला जर तुम्ही परत सिम्प्लिफिकेशन केला तर तो न्यूमरेटर मधला +1/2 डिनॉमिनेटर मधील, म्हणजेच आय इज इक्वल टू -2 -2 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 1/2. आणि ह्याला आपण असं लिहू शकतो इथे -2 डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस सी. दॅट्स इट, संपलं. क्लिअर? येस सर, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, कुठंच काही अडचण नाही. ठीक आहे का अडचण? नाही सर, कुठंच काही अडचण नाही, एकदम क्लिअर कट आहे, एकदम निवांत. चलो पहा बरं रे, इथं राहिले काय, प्लस सी लिहायचं राहिलेलं. क्लिअर? मला वाटतं की ह्या सेम फॉर्म्युल्यावरती हे जे 5-6 क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कशन केले ते तुम्हाला व्यवस्थित कळाले.
चला पाहायचे पुढचे क्वेश्चन. चलो पहा लेकरांनो. कुठला क्वेश्चन आहे इरेस टू पॉवर, या इरेस टू पॉवर एक्स वरती क्वेश्चन बघू. क्वेश्चन विचारला इरेस टू पॉवर एक्स. तुम्ही म्हणणार सर आम्हाला इरेस टू पॉवर एक्स चं इंटिग्रेशन माहितीये, काय आहे इरेस टू पॉवर एक्स, पुढे काय रे प्लस सी, बरोबर आहे. मग आता इथे सुद्धा तोच कॉन्सेप्ट आहे, इथे सुद्धा कुठला कॉन्सेप्ट आहे, तोच कॉन्सेप्ट आहे. पण लेकरांनो या ठिकाणी लॉगॅरिथमची एक प्रॉपर्टी अप्लाय होते. त्याप्रमाणे काय रे की ई रेस टू पॉवर लॉग एक्स हे काय होतं कॅन्सल आउट होतं, आणि या ठिकाणी जे रिमेनिंग आहे म्हणजे जर समजा ऍज पर द लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी ई रेस टू पॉवर लॉग एक्स विथ बेस ई जर असं येत असेल, ठीक आहे, तर ह्याला आपण लिहितो कसं, तर ह्या लिहितो फक्त एक्स लिहितो पुढे. ठीक आहे, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. बघून घ्या एकदा व्यवस्थित. ओके क्लिअर. या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, एक्स लिहायचं. सो आय इज इक्वल टू मित्रांनो इथे काय लिहितो ई रेस टू पॉवर लॉग एक्स विथ बेस सी ला काय लिहितो एक्स लिहितो. ज्या पूर्ण टर्मला रिप्लेस करून काय लिहायचं एक्स इंटू डीएक्स. सो आय इज इक्वल टू एक्स चा पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे. तर या ठिकाणी परत आपल्याला हाच फॉर्म्युला युटिलाइज यूज करायचा आहे, तो म्हणजे एक्स रेस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 पुढे काय प्लस सी. ओके चला अप्लाय करून घेऊ त्याला. म्हणजे आपल्याकडे आन्सर येईल आय इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस सी. सो आय इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 2 डिवायडेड बाय 2 प्लस सी. टाटा बाय बाय फिनिश. ठीक आहे अवघड. इट इज ओनली वाटिंग अवघड बट असिंग लय लय सोप्प लय लय चिल्लर. क्लियर. चलो आगे बढ़ेंगे बच्चों. चला पहा रे पुढचा क्वेश्चन. अरे वा सेम क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे, पण सेम क्वेश्चन मध्ये फक्त एवढा फरक आहे, इथे जी व्हॅल्यू आहे ती काही नाही म्हणजे 1 होती, कॉन्स्टंट व्हॅल्यू होती. इथं त्याला लिहिलं काय आणि न लिहिलं काय काही फरक पडत नव्हता. पण इथे व्हॅल्यू 2 आली आहे. तिला चेंज असं करता येईल आय इज इक्वल टू एक्स रेस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पॉवर लॉग एक्स विथ बेस ई आणि याचा 2 झाला इंटू काय रे डीएक्स. आताच मला सांगा लेकरांनो हा लॉग ई आणि लॉग ई कॅन्सल झाला, तर रिमेनिंग काय राहील आपल्याकडे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर 2 झालं इंटू काय रे डीएक्स. क्लिअर. परत तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे, परत तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. कुठला फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन इंटू डीएक्स इज इक्वल टू dx is equal to x raised to power n plus 1 divided by n plus 1 plus c. ठीक आहे क्लिअर. चला मग बघा आता पुढे काय येतंय. ओके पुढे काय येतं लेकरांनो बघा रे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन इंटिग्रेशनची गरज नाही, एक्स रेस टू पॉवर 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस सी. सो आय इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 3 डिवायडेड बाय 3 प्लस सी. सो दिस इज द ओके. तर हे आले लेकरांनो फायनल आन्सर. आहे सोपं, तुम्ही जेवढं विचार करताय त्याच्या कल्पनेपेक्षा खूप सोपं असतं. म्हणून म्हणतोय ना प्रत्येक गोष्टी जेव्हा आपल्याला लॉजिकली आणि व्यवस्थित समजायला सुरुवात होते लेकरांनो, तेव्हा त्यामध्ये अडचण ही तीळ मात्र सुद्धा नसते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला एकदा पाहून घ्या बरं व्यवस्थित सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. येस सर. चला पुढचं नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, ई रेस टू पॉवर एक्स 5 रेस टू पॉवर एक्स इंटू 5 रेस टू पॉवर. मग तुम्हाला जर आठवत असेल लेकरांनो ए रेस टू पॉवर एम असेल आणि ए रेस टू पॉवर एन असेल, ही प्रॉपर्टी ऑफ काय लेकरांनो, किंवा आपण ह्याला म्हणतो लॉ ऑफ इंडायसिस म्हणतो, घातांकाचे नियम. त्या घातांकाच्या नियमाप्रमाणे लेकरांनो, ठीक आहे, किंवा असं लिहा तुमची इच्छा असेल तर एम रेस टू पॉवर एन. ठीक आहे बघा ना मोस्टली पॉवर सारखा बेस वेगवेगळे, तर ह्याला आपण असं लिहू शकतो. काय लिहितो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू 7 होल रेस टू पॉवर एक्स इंटू काय लेकरांनो डीएक्स. मग मला सांगा गुणाकार करा, 7 5 35, म्हणजे हे झालं 35 रेस टू पॉवर एक्स इंटू डीएक्स. क्लिअर. 35 रेस टू पॉवर एक्स इंटू डीएक्स. काय करायचं मग आता ह्याला, ह्याला आपल्याला अप्लाय करायचं. कुठला फॉर्म्युला लागेल, सो फॉर्म्युला लागेल आपल्याकडे
इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू डी एक्स ला फॉर्म्युला आहे ए रेस टू पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. क्लिअर? चला क्लिअर आहे तर मग अप्लाय करून घ्या. सो आय इज इक्वल टू या ठिकाणी येईल 35 रेस टू पॉवर एक्स अपॉन लॉग 35 पुढे प्लस सी. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके चला एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी. क्वेश्चन काय आहे? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 10 रेस टू पॉवर एक्स इंटू 9 रेस टू पॉवर एक्स, ठीक आहे, इंटू 5 रेस टू पॉवर एक्स डीएक्स. सर आपला क्वेश्चन छोटा नसतो, क्वेश्चन आपण इतरांपेक्षा वेगळेच घेणार. प्रत्येक क्वेश्चन मी वेगळाच घेतो का? कारण लॉजिक समजलं पाहिजे. बरोबर आहे ना? प्रत्येक क्वेश्चन जर व्यवस्थित समजलं तरच लॉजिक काय अर्थ आहे ना. मग चला ह्या क्वेश्चनला मी सिम्प्लिफाय करून देतो. एक स्टेप फक्त 10 गुणिले 9 गुणिले तुम्ही डॉट लिहितो म्हणजे गुणिले डेसिमल नाही येतो 5 होल रेस टू पॉवर एक्स इंटू डी एक्स. लेकरांनो ह्याला काय लिहिणार? आय इज इक्वल टू बघा 9 10 90 गुणिले 4 9 5 55 म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 450 रेस टू पॉवर एक्स इंटू डी एक्स. मग तुम्ही विचार करत असाल कुठल्या फॉर्म्युलाशी मॅच होईल हा? तर हा मॅच होईल लेकरांनो इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू डी एक्स म्हणजेच ए रेस टू पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. ठीक आहे. बरेच विद्यार्थी विचारत असतील सर तुम्ही सॉल्व्ह करून देणार नव्हता तो मी करणार होतो. ठीक आहे पण काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही केलं काय मी केलं काय शेवटी याला अप्लाय करून टाकू. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 450 रेस टू पॉवर सॉरी इंटिग्रेशन लिहिले आपण अपॉन काय लेकरांनो लॉग 450 प्लस सी. ओके चलो व्यवस्थित पाहून घ्या. प्रत्येक क्वेश्चन हा अगदी व्यवस्थित पद्धतीने तुमच्या समोर मांडलेला आहे. काही डाऊट येत असेल तुम्ही कमेंट करत राहणार. ठीक आहे चलो पहा बरं एकदा व्यवस्थित. ठीक आहे अवघड आहे प्रश्न सोपा आहे. चल पुढे पाहून नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ऑफ एक्स 1 प्लस एक्स इंटू dx. कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल? सो x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मध्ये मल्टिप्लाय करून म्हणजे इन स्क्वेअर ऑफ प्लस x इन स्क्वेअर ऑफ x इंटू काय मित्रांनो dx. क्लियर आहे? चला पहा बरं याला काय लिहिता येईल? i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर ऑफ x म्हणजे x रेज टू पॉवर 1 बाय प्लस इथे x चा पॉवर 1 आहे आणि इथे x बाय 2 आहे इंटू काय मित्रांनो dx. क्लियर आहे? ओके चला सिम्प्लिफिकेशन करूया आपण. सो i इज इक्वल टू इंटिग्रेशन x रेज टू 1 बाय 2 प्लस 1 प्लस म्हणजे इथे x रेज टू पॉवर 1 प्लस 1 बाय 2 लिहिता येईल आपल्याला इंटू काय करायला dx म्हणजे i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेज टू पॉवर 1 बाय 1 बाय 2 dx प्लस इंटिग्रेशन देखा म्हणजे किती येतं 1 प्लस 2 बाय 2 म्हणजे 3 बाय 2 येतं x रेज टू पॉवर 3 बाय 2 तर काय dx क्लियर आहे. चला इंटिग्रेशन अप्लाय करू कुठला फॉर्म्युला देतो? अगेन द सेम फॉर्म्युला integration of x raised to power n dx is equal to x raised to power n plus 1 divided by n plus 1 plus c. Clear? Yes sir. चला अप्लाई करून बघू. या ठिकाणी I is equal to x raised to power 1 by 2 plus 1 divided by plus 1 plus ठीक है इतना अप्लाई करो x raised to power 3 by 2 plus 1 divided by 3 by 2 plus this. Make some plus here. So the sound that you can so is equal to your 3 divided by 2 x raised to power 3 divided by 2 plus 3 sorry 3 divided by 2. ఇక్కడ x raised to power 3 divided by 2 or 5 divided by 2 is 0. So the a is equal to 5 divided by 3 x raised to power 3 by 2 plus 2 divided by 5 x raised to 10 divided by 2 plus c. So this is the final answer. ठीक है माइनस सिम्प्लिफिकेशन करायचं आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन काय करायचं एकदाच इथे इंटिग्रेशन अप्लाय केलं बघा एकदाच इंटिग्रेशन अप्लाय करणार सिम्प्लिफिकेशन करावं लागतं ना मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करत असताना बरेच विचार करतात की फॉर्म्युले पार्ट केले पाहिजे तुला पेक्षाही थोडंसं सांगू तर महत्वाचं म्हटलं जाईल सिम्प्लिफिकेशन करता आलं सॉरी मॅथमॅटिक्स सिम्प्लिफिकेशन करता आलं पाहिजे
तर अशा गोष्टी सोपं. ठीक आहे. चला मग पुढचा क्वेश्चन ते काय लिहिणार मग बघा वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या आहेत म्हणजे इथे आपल्याला आपलं इंटिग्रेशन करायचं काय करतात r इज इक्वल टू पण टर्मला इंटिग्रेशन ठीक आहे तर इंटिग्रेशन ऑफ x रेज टू पॉवर e into dx plus integration of e raised to power x dx plus e raised to काय e raised to कॉन्स्टंट आहे जर आपण 2 चा पॉवर 2 घेऊ किती येतो ना कॉन्स्टंट झाला ना त्याचप्रमाणे e raised to power e कॉन्स्टंट जे मंदिरात जातात राईट माहिती काय म्हणजे म्हणजे ते कसं येतो चल पहा r is equal to integration of e raised to power x raised to power e म्हणजे x raised to power e plus 1 divided by e plus 1 ठीक है प्लस e raised to power x का इंटीग्रेशन येतो e raised to power x plus e raised to power into e raised to power e म्हणजे इंटिग्रेशन x काय आहे म्हणून x येतं ठीक आहे हे झालं तुमचं फायनल आन्सर अगदी दोन ठीक आहे तर बऱ्याच गोष्टी आयुष्यात वाटत पण वाटत असतात ठीक आहे फक्त आयुष्यात पेशन्स पाहिजे ठीक आहे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जेणेकरून कुठेही तुमची प्लस मायनस ची मल्टिप्लिकेशन ची डिव्हिजन मध्ये चुका होणार नाही ठीक आहे इक्वेशन सॉल्व्ह होणार तुमचा क्वेश्चन बघा काय दिलं आहे i is equal to x minus 1 x into x minus 1 whole raised to the power बघा काय करू सगळ्यात पहिले आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन करू x a minus b whole square is equal to काय आहे a square minus 2ab plus b square ला अप्लाय करू म्हणजे x minus 1 चा square is equal to x square minus 2x 1 plus चा square ठीक है सेम फॉर्मूला म्हणजे याच्या ठिकाणी काय आहे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 ठीक आहे चला पुट करा इथे म्हणजे i is equal to integration of in bracket x square minus 2x plus 1 into dx so I is equal to integration of x raised to power 3 dx minus 2 integration of x dx plus 1 into dx. चला काय फायनल आन्सर पहा so x raised to power 3 plus 1 divided by 3 plus 1 plus पुढे काय आहे minus 2 the power 1 आहे म्हणजे ठिकाणी x raised to power 1 plus 1 divided by 1 plus 1 plus 1 चा integration with respect to x is equal to x of c ठीक है चला मग आपण फायनल कॅल्क्युलेशन करून घेऊया I is equal to x raised to power 4 divided by 4 minus 2 x raised to power 2 divided by 2 plus x plus c the 2 आणि 2 काय होणार मग कॅन्सल झालेला आहे फायनल कॅल्क्युलेशन I is equal to x raised to power 4 divided by 4 minus x square plus x plus c so हे आले फायनल आन्सर ठीक आहे जर तीन पाहून घ्या ते काय अडचण आहे क्लियर किंवा मायमध्ये पुढे काही चूक झाली काही सुद्धा तुम्हाला ठिकाणी व्यवस्थित घ्या ठीक आहे एक क्वेश्चन घेऊ इंटरेस्टिंग ठीक आहे तो विचार करत असाल तुम्ही क्वेश्चन काय तुम्हाला घ्यायचं म्हणजे आमच्या अकाउंट क्लियर सो ते क्वेश्चन घेऊ I is equal to integration of x plus 1 x plus 3 into बाळांनो dx ओके मग ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे सिम्प्लिफिकेशन 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 चला तर करू मग x ने x ला मल्टिप्लाय करा x ने 3 ला मल्टिप्लाय 1 ने x ला मल्टिप्लाय करा 1 ने 3 ला so let's begin now so r is equal to integration of x into x plus x into 3 okay this is number 3 3 into x plus 1 into x x 1 into 3 3 at the end मला माहिती होतं तुम्ही dx मधून कॅल्क्युलेशन मध्ये काय plus x square plus 3x plus x plus 3 into dx ठीक है आता इथे काय मला 3x आणि x किती होणार जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है so I is equal to of x square plus 4x plus 3 into x dx तो सभी डेरिवेशन अप्लाई करा x raised to power 2 into dx
plus 4 integration of x into dx plus 3 into 1 with respect to dx. Clear? चला मग I is equal to x square ला काय अप्लाय करू? x square ला अप्लाय काय होईल? x raised to power 2 plus 1 divided by 2 plus 1 plus 4 x raised to power 1 plus 1 divided by 1 plus 1 plus 3x plus c. ओके काय अडचण? चला पहाडी पुढे काय लिहिलं? चलो काय पुढे? I is equal to x raised to power 3 divided by 3 plus 4 x raised to power 2 divided by 2 plus 3x plus c. ठीक है 2 1 2 2 जा 4 x equal to x raised to 3 divided by 3 plus 2x square plus 3x plus c. Okay, so this is the final answer. ठीक है अवघड आहे का बाळांनो? अजिबात अवघड नाही. सोपं असतं रे. पुस्तकाला सॉल्व करण्यातना तुमच्याकडे हे पाहिजे डेडिकेशन पाहिजे. ठीक आहे चला होमवर्कची क्वेश्चन पेपर याच्यामध्ये आणखी 2-3 तर पहिला इंटिग्रेशन ऑफ 3x 2 आणि पुढे हे करावं x 2 into dx. ठीक आहे हा एक क्वेश्चन. दूसरा क्वेश्चन देतो इंटिग्रेशन ऑफ 3x सॉरी 5x minus 7 6x minus 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 5 into ds. So मी तुम्हाला याची सिम्प्लिफिकेशन करून देऊ काय सर? कुठलं द्यायचं? याचं देऊ? चला पहा सिम्प्लिफिकेशन आपण इंटिग्रेशन किती करतो? याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, sorry ये इसको और ये चल काय करणार पहा रे? So I is equal to integration of okay 5 minus science. This is not please you correct. 6 पंचे 30 x into x होईल. ओके हे प्लस आणि मायनस विभागात 5 x 5 मायनस आणि मायनस 6 मायनस particularly minus h x minus minus plus is into dx. तुमचं काम पेज पहा एवढा मला तुमचा विश्वास आहे. चला पाहून घ्या बरं व्यवस्थित. ओ माय गॉड नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढच्या क्वेश्चनला पुढचं क्वेश्चन काय आहे? चिल्लर आहे. चिल्लर लाईन चिल्लर. I is equal to 3 constant, take it out straight, 1 by x into dx plus integration of a raised to power x dx minus 5 integration of x raised to power a into dx. चला अप्लाई करून घेऊ. अप्लाई नाही तर मला इथे स्पष्ट कळतंय की 1 by x म्हणजे हे इंटिग्रेशन आहे log x plus a raised to power x integration आहे a raised to power x for log आणि विचार minus इथं x raised to power 4 चे तर 4u divided by 5 plus c cancel. So final answer is I is equal to 3 log of x plus a raised to power x upon a minus x raised to power 5 c. Clear? So here are one of the 5. ठीक है अलग अलग so is the only one thing see like this see ते गोष्ट सोपं असते जमले पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन आहे का नाही? ठीक आहे तर आज आपण थांबू पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक यू सो मच. ऑफलाईन ऍड्रेस पाहिजे येस तुझे ऑफलाईन क्लासेस हे नामदेडला आहे. ठीक आहे कोण रेकॉर्डेड बॅचेस करायचं असेल तर फीस दिली आहे. ठीक आहे ना मुझे कॉन्टैक्ट नंबर है कॉन्टैक्ट नंबर है 8600 okay so you now in the next picture